नवनिर्वाचित नगरसेविकाच्या पतीची हत्या। शिवसेना शिंदे गट नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांचा सकाळी निर्घृण खून। शहर बंदची हाक। खोपोली शहरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। प्रभाग क्रमांक 2 मधील नवनिर्वाचित शिवसेना शिंदे गट नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली। शांत, औद्योगिक आणि धार्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोपोलीत खुनासारखी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती, संताप आणि तणावाचे वातावरण पसरले आहे। प्राथमिक माहितीनुसार मंगेश काळोखे हे आपल्या मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परत असताना विहारी परिसरात जयाबार समोर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या अज्ञात मारेकरांनी हत्या केली आणि घटनास्थळावरून ते फरार झाले। गंभीर जखमी अवस्थेत मंगेश काळोखे यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे। घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। परिसर सील करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शीची माहिती, मोबाईल कॉल डिटेल्स आदी तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू आहे। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे। या घटनेनंतर खोपोली पोलीस ठाण्यात मोठा तणाव निर्माण झाला। शिवसेनेचे पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेविका, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले होते। आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। या हत्येच्या निषेधार्थ खोपोली शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि शहर प्रमुख संदीप पाटील यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। राजकारणाची पातळी इतकी घसरली आहे का की निष्पाप माणसाचा जीव जातो, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या हत्येमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, भरत भगत तसेच रवी देवकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले। सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या व्यक्तीची अशी हत्या होणे ही केवळ एका कुटुंबावरच नाही तर संपूर्ण शहरावर आघात झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। खोपोलीतील ही घटना अत्यंत लाजिरवाणी व खेदजनक असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहेत। दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून या गंभीर प्रकरणाकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येमागील खरे कारण स्पष्ट होणार आहे।